नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबतच्या याचिकेवर आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिक्षेच्या स्थगितीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होईल. माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदासह आमदारकीवर देखील आता निलंबनाची टांगती तलवार आहे. कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. सत्र न्यायालयात कोकाटे यांनी आपल्या शिक्षेवर स्थगिती देण्याची विनंती केली होती, तर न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता. तर आज या संदर्भातील सुनावणी होणार आहे आणि या संदर्भातील अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून. चंदन, काय अधिक माहिती आहे? प्रणिता, आपल्याला माहिती आहे की आजच्या नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयावर माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे. 1995 साली शासकीय कोट्यातले घरं हे फसवणूक करून प्राप्त केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि साधारण 20 जानेवारीच्या दरम्यान जी सुनावणी झाली होती त्या सुनावणी दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांनाही जवळपास 2 वर्षांची शिक्षा आणि त्याचप्रमाणे 1 लाख रुपयांचा दंड जो आहे तो न्यायालयानं ठोठावलेला आहे. या संदर्भामध्ये पुढच्या तारखांमध्ये न्यायालयानं या सगळ्या प्रकरणाबाबत आणखी तपशील मागवण्याच्या संदर्भामध्ये आता वेळ मागितलेला आहे आणि त्यासोबतच ज्या लोकांनी हस्तक्षेप याचिका कोकाटेंच्या संदर्भात दाखल केलेली आहे त्यांना देखील उच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्याच्यामुळे आजची तारीख कोर्टानं या संदर्भातल्या सगळ्या सुनावणीसाठी राखून ठेवलेली होती. आज नेमकं कोर्टात काय होतं हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद जो आहे तो आता संपलेला आहे आणि त्यामुळे आज कोर्टाला निर्णय द्यावा लागेल. आणि त्यामुळे आज कोर्टानं जर स्थगिती दिली तर निश्चितपणे या सगळ्या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांना फार मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र कोर्टानं जर आज या संपूर्ण शिक्षेला स्थगिती दिली नाही तर मात्र माणिकराव कोकाटे यांचं एकूणच राजकीय भवितव्य जे आहे तेच धोक्यात येऊ शकतं, कारण सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यासोबतच माणिकराव कोकाटे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी विधानसभेत होऊ लागलेली आहे आणि त्याच्यामुळे आजच्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आज कोर्ट काय निर्णय देतं यावर माणिकराव कोकाटे यांचं तर भवितव्य अवलंबून असणारच आहे. मात्र राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे, कारण कालच धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे आणि आज विरोधक स्वाभाविकपणे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. प्रणिता, नक्कीच या निकालाकडे आपलंही लक्ष असेल. चंदन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.